नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मोठ्या प्रमाणावरती फुलांची आवक झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळू शकतो। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट जरूर करा। तर चला तर पाहू की आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते। आज मोठ्या प्रमाणावरती आवक फुलांची पाहायला मिळते, तर फुलांचे दरही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या झेंडूसाठी कमीत कमी 100 ते 125 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 रुपये किलोपासून आपल्याला झेंडूसाठी दर पाहायला मिळते। आवक ही पाहायला मिळते, त्याचबरोबर किरकोळ ग्राहकांची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। आस्टरची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 300 ते 350 रुपयापर्यंत आस्टरसाठी दर पाहायला मिळतो। आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, तर ग्राहकांची खरेदी करण्यासाठी गर्दी असल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। तर पिंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीची पाहायला मिळते। तर दादा आज पिंडीचीसाठी काय दर पाहायला मिळते? 80 बोल 80 रुपये बाजार आहे। तर हा माल जो कुठं चाललाय? राजकोटला चाललाय। राजकोटला। तर आपण पाहू शकता मोठ्या प्रकारे बॉक्स पॅकिंगमध्ये माल पाहायला मिळते। तर साधारणतः राजस्थान, दिल्ली, त्याचबरोबर हैदराबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट होताना माल पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आज दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। गौरी गणपतीच्या सणामुळे फुलांची मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये मागणी असल्यामुळे दर आपल्याला आज तेजीमध्ये पाहायला मिळतात। तसेच ब्ल्यू डीजेसाठी दर हे साधारणतः 70 ते 80 रुपयापर्यंत एका बंचसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापासून ब्ल्यू डीजे, पिंक डीजेसाठी दर पाहायला मिळतात। जिप्सोफुलाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या जिप्सोफुलासाठी उच्चांकी दर जे आहे ते 300 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये जिप्सोफुलाचे दर जे आहे ते कमीत कमी 200 रुपयापासून पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दरामध्ये तेजी पाहायला मिळते। डच गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 4 ते 5 दिवसापासून वाढलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते डच गुलाबसाठी एका मनसाठी दर जे आहे ते 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये गुलाबासाठी 150 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवकही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर जरबेराची क्वालिटीनुसार दर जे आहेत ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकतात, चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी उच्चांकी दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत आज पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या कलरमध्ये जरबेरा पाहायला मिळते। तर मागणी मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला 20 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटी पण पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते एका बंचमध्ये आपल्याला 5 स्टिक पाहायला मिळतात। तर 5 स्टिकसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 ते 100 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापासून सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळते। गुलछडी स्टिकची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये गुलछडीची स्टिक पाहायला मिळते। तर कमीत कमी साधारणतः 70 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलछडी स्टिकसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर गुलछडी स्टिकचे दरही आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला तुकडा गुलाब पाहायला मिळते। तर लाल कलरमध्ये देखील गुलाब तुकडाची क्वालिटी पाहू शकता। तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या तुकडा गुलाबसाठी दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 350 पासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 500 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। पासलीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी दर जे आहे ते उच्चांकी दर 30 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून पासलीसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीची गुलछडी पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 700 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 1000 रुपयापर्यंत गुलछडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते।
त्याचबरोबर लिलीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लिली पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापासून लिलीसाठी दर पाहायला मिळतात. पाकळीची क्वालिटी पाहू शकता. तर गुलाब पाकळीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 250 ते 300 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. पर्पल शेवंतीची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल शेवंतीसाठी दर जे आहे ते 250 ते 300 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये दर हे आपल्याला पर्पल शेवंतीसाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. आवक कमी असल्यामुळे तर पर्पल शेवंतीसाठी मागणी भरपूर पाहायला मिळते. कापरी फुलांची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी फुलांसाठी 150 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर पंढरपुरी कापरी फुलांसाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात.